नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जुलै 2026. सर्वप्रथम मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जे जायकवाडी धरण आहे 60% पूर्ण झाले, जवळपास 61% भरले आजच्यानं. तर ह्या म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत जायकवाडी धरण 70% पर्यंत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जायकवाडी धरण यावर्षी 100% भरणार आहे. ते भरल्याच्या नंतर तिथलं पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्या खालीचे जे बंधारे संपूर्ण बंधारे देखील भरणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, त्या सर्व हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्याचा कॅचमेंट एरियाचा असलेलं धरण ते 100% भरणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात आज आहे 28 जुलै आणि 29. दररोज वेगवेगळ्या भागात दुपारपर्यंत ऊन पडणार आहे, दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय होणार आहे, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला एक नागपूरकडून एक चक्रीवादळ गुजरातकडे जात असल्यामुळं, एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर मी माझ्या शेतामध्ये आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझं हे सोयाबीन आहे. तर हे जवळपास आजच्याने याला जवळपास 28 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि हे पाहू शकता, हे इन्वेज कंपनीचं आहे. हे असं पीक आलेलं आहे संपूर्ण. 27 दिवसात एवढं सोयाबीन होत नाही, पण हे इन्वेज कंपनीचं 108 आहे. ते पाहू शकता एक कसं सोयाबीन आहे. याला एकदा खत दिलेलं आहे, फवारण्या 2 झालेल्या आहेत, कीटकनाशक देखील मारलेलं आहे. आणि हे असं संपूर्ण 18 एकरचा प्लॉट आहे. जवळपास 18 एकर सोयाबीन आहे आपलं. तर यावर्षी ते खूप चांगलं पीक आलेलं आहे आणि चांगलं आलेलं आहे. विशेष म्हणजे कीड रोग काहीच नाही. 27 दिवसात एवढं सोयाबीन वाढत नसतं, पण हे संपूर्ण म्हणजे काय झालं की त्याची मेहनतच सगळी मेहनत व्यवस्थित आहे. संपूर्ण नियोजन करतो. एवढं पीक 27 दिवसाला येत नाही, पण हे पाहू शकता हे 27 म्हणजे, कारण की ना आम्ही 30 तारखेला पेरणी केलेली आणि सोयाबीन उगलतं जवळपास 5 याला उगलतं, जुलैला उगलतं. तर ते म्हणजे 30ला पेरलं, 5ला उगवलं आणि हे इतकं असं एवढं आलेलं आहे. म्हणजे आजच्यानं कम्प्लीट 27 दिवस पूर्ण होऊन आजच्यानं 28 दिवस आहे. काय होणार आहे, त्या 21 ते 27च्या दरम्यान जे भाग सुटलेला त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे. म्हणून बीडकरांसाठी आनंदाची बातमी. आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या 21 ते 27च्या दरम्यान पाऊस असणार आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यातल्या घ्यायचा. हा पाऊस फक्त काय होणार आहे, एके दिवशी सगळीकडे नाही पडणार. ह्या 7 दिवसामध्ये वेगवेगळा भाग कव्हर करणार, मात्र सगळ्याला पडणार आहे. याच्यानंतर परत काय होणार आहे, 31 जुलै ते पुन्हा 5 ऑगस्टच्या दरम्यान परत पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कर्नाटक आणि तेलंगणाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडे देखील ह्या 4 म्हणजे 21 ते 27च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून तुम्ही देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणा, कर्नाटक देखील पाऊस राहणार आहे. कोल्हापूरला तर पाऊस सारखा चालूच राहणार आहे. म्हणून कोल्हापूरकर शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी. पण एक मागच्या अंदाजात सांगितलं होतं, महाबळेश्वरकडे काय होणार आहे, जवळपास आता ह्या 4 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे. 27च्या नंतर महाबळेश्वरकडला पाऊस देखील कमी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण त्याच्या महाबळेश्वरकडे पाऊस पडल्याच्या नंतर जे कोयना धरण आहे, त्या कोयना धरणातलं पाणी मात्र ते कोयना धरण भरण्याच्या याच्यावर राहणार आहे. कारण की कोयना धरण भरू शकतं, ह्या पावसातच भरणार आहे. म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आज नागपूरकडं, भंडारा, वर्धा, गोंदिया सगळीकडे जवळपास चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणून नांदेडकडे आज रात्रीच्याला चांगला पाऊस राहणार आहे. म्हणून नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडे पूर्णा आणि पालम त्या पट्ट्यामध्ये काय झालं की बऱ्याच भागामध्ये काय झालं, पाऊस नव्हता. तर त्या पूर्ण पालम पट्ट्यामध्ये देखील पालम त्या पेनूर त्या पट्ट्यामध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये रात्रीच्यालाच पाऊस येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान महाराष्ट्रातला आता कोणताच भाग शिल्लक राहणार नाही. फक्त नंदुरबार जिल्हा थोडा कमी होता, त्या नंदुरबार जिल्हा देखील कव्हर होऊन जाईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, जत, आटपाडी, त्याच्यानंतर पंढरपूरकडे देखील
पंढरपूरची यात्रा 25 तारखेला आहे. तर त्या दिवशी मात्र पंढरपूरला रिमझिम पाऊस राहणार आहे, म्हणून पंढरपूरच्या यात्रेकरूंनी देखील अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यावं. आज 21 पासूनच जळगाव, धुळे, नंदुरबार त्या परिसरामध्ये आज दुपारनंतर चांगला जोराचा पाऊस, आधी रिमझिम पाऊस सुरू होईल आणि नंतर ते पाऊस वाढत जाईल. आणि नंदुरबारकडे मात्र 21 ते 27 दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सगळ्यात राहिलेलं होतं नंदुरबार जिल्ह्याला एक पाऊस कमी होता आणि धुळे जिल्ह्यातले काही भाग ते कमी होता आणि मालेगाव, नाशिक ते देखील होता. इकडे रावेरकडे देखील काही भागामध्ये सुटलेला होता. आता ते सगळा पट्टा ह्या पावसामध्ये आता 21 ते 27 दरम्यान ह्या 5-6 दिवसात निघून जाईल आणि सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला, परत मी एक मेसेज दिला जाईल. हे पाहू शकता आमच्या इकडले धूळ पेरणीचे कापस असे आणि म्हणजे कोकणपट्टीपासून ते पालघर म्हणजे रत्नागिरी पासून ते पालघर पर्यंत तिकडे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत, आपलं 31 जुलैपर्यंत, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे रत्नागिरी, पुणे ते कोकणपट्टी घाट माता ते पाऊस चालू राहणार आहे. त्याच्यानंतर वरती इकडं नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा विशेष म्हणजे तिकडे आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे. पण त्याच्यामध्ये आता ह्या 5 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा, इकडं अचलपूर, त्याच्यानंतर अमरावती, मोर्शी ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, परत एकदा ह्या म्हणजे 4-5 म्हणजे 24 पासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं तेलंगणात देखील चांगला आहे. आणखीन 5 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. तेलंगणातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. कर्नाटकमध्ये देखील तशीच परिस्थिती राहणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. गुजरातमध्ये मात्र सुरत असो, अहमदाबाद असो, तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे, म्हणून अंदाज गुजरातच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा. गुजरातकडं मध्य प्रदेश म्हणजे इंदोर, खंडवा, त्या बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, तिकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, मग त्याच्या बाजूला मराठवाडा लगत आहे, सीमा लगत आहे. मग त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये त्याच्या महाराष्ट्र लगत आहे. तर बुरामपूरच्या बाजूला मग जळगाव जामोद येतं, इकडं अचलपूर येतं, परतवाडा येतं, त्याच्यानंतर इकडं रावेर येतं, तिकडं नंतर पाचोळा, भडगाव, हे जळगाव जिल्ह्यामध्ये काय होणार, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळं जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली, म्हणून ह्या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये, म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या परिसरामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता म्हणजे 24 तारखेपासून ते 5 ऑगस्टपर्यंत दररोज 1 दिवस आड तिकडे देखील असाच पाऊस चालू राहणार आहे, एकदम पाऊस बंद होणार नाही, म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आणखीन जर खूप मोठा पावसाचा जर अंदाज सांगायचा झाला तर आणखीन ऑगस्टच्या मात्र 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एकदा असा जोराचा पाऊस महाराष्ट्रामध्ये येणार आहे. त्याची तारीख आपण नंतर देऊ, ते कोणत्या भागात राहणार आहे ती देखील डिटेल देण्यात येईल. पण 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा राज्यात अतिवृष्टीचा एक पाऊस, पुन्हा एक लो प्रेशर आहे, चक्रीवादळ येणार आहे, त्याचा मी अंदाज देणार आहे. बऱ्याच माध्यमातून एक चर्चा भेटते की ऑगस्टमध्ये खंड पडेल, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो खंड वगैरे काय पडणार नाही, दुष्काळ वगैरे पडणार नाही. तुम्ही पाहू शकता यावर्षीचं पिकं कसे आलेले आहेत. तर यावर्षी म्हणलं ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्यावर्षी पिकं चांगले येते, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला सांगतो 2 असे मोठे पाऊस येणार आहे. जसं आता मुंबईकडे पडला, गुजरातकडे पडला, तसेच आणखीन ऑगस्टमध्ये देखील 2 पाऊस येणार आहे. पण ते आता जागा चेंज करणार आहे. आता मुंबईकडे झाला, आता त्याची जागा चेंज राहणार आहे. त्याचा अंदाज पुढच्या अंदाजामध्ये दिला जाईल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. तसेच आपण म्हटलं होतं ना उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडायला, भंडारदरा, त्याच्यानंतर निळवंडे हे सगळे जवळपास सगळे वरचे धरणं भरलेत. आता त्याचं पाणी मात्र तुम्हाला सांगतो गोदावरी नदीकडे येईल. तर गोदावरीच्या